जय जय रामकृष्ण हरी. श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदी आयोजित प्रति एकादशी समर्पित होणाऱ्या सुबोध हरिपाठ निरूपण मालेत आजपासून आपण शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या अभंगावर निरूपण सेवा समर्पित करणार आहोत. आजची सेवा समर्पित करण्यापूर्वी सर्वप्रथम शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं स्मरण करूया आणि आजच्या सेवेला प्रारंभ करूया. स्वये भानुजो भानु आराधियेला तयेचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरी भक्ती लागो नितारी समस्ता. नमस्कार माझा गुरु एकनाथ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज कार्तिक शुद्ध एकादशी शके 1945 अर्थात कार्तिकी एकादशी, प्रबोधिनी एकादशी. या प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने आजपासून आपण या प्रवचनमालेत प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ निरूपणाला प्रारंभ करतोय. संत शिरोमणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील पहिला अभंग आजच्या सेवेकरता आपण निवडलाय. या अभंगात संत एकनाथ महाराज असं म्हणतात, हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणीव हरपले मी तू पण गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरि बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे. जसा संत ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलींचा हरिपाठ सुप्रसिद्ध आहे, परिचित आहे, त्याच पद्धतीनं प्रचलित असलेला संत शिरोमणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा देखील हरिपाठ प्रचलित आहे. आणि या हरिपाठाचा देखील मूळ उद्देश, या हरिपाठाचं देखील मूळ प्रयोजन हरिनामाचं महात्म्य सर्वांच्या हृदयी ठसावं आणि सर्वांच्या कंठी हे हरिनाम प्रत्येकाने धारण करावं, याच अट्टाहासापोटी नाथ महाराजांनी हा हरिपाठ लिहिलाय. या हरिपाठातून उपदेश करत असताना या पहिल्या अभंगातून ग्रंथाचा मूळ प्रतिपाद्य विषय, ग्रंथाचा अधिकारी, या ग्रंथाचं प्रयोजन आणि या ग्रंथाचा संबंध, या अनुबंध चतुष्टयाची आपल्याला देखील ओळख होते. महाराज असं म्हणतायत, हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. जे हरिदास आहेत, जे हरीचे दास आहेत, जे हरीचे परमभक्त आहेत, खरं म्हणजे हा नाथ महाराजांचा विशेषत्वानं हरिपाठ त्यांच्यासाठी, जे स्वतःला हरीचे दास म्हणून घेतात. असा हरिदास कसा असतो, त्याचं लक्षण काय, ते नाथांनी अगदी सुरुवातीला सांगितलंय. ते म्हणतात, हरीची या दासा हरी दाही दिशा. खऱ्या हरिभक्ताचं लक्षण असं आहे की तो सर्वाभूती सर्वत्र भगवंतालाच पाहतो. जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंताचंच अस्तित्व त्याला दिसतं. जे जे दृष्टी रुसे ते ते हरिरूप किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातयासी. या पद्धतीचं वर्णन आपण संत रचनांमध्ये, संतवाणीमध्ये अनेक ठिकाणी ऐकतो. ही हरिभक्ताची अवस्था आहे आणि ही अवस्था त्याची असल्यामुळं
त्याच्या ठिकाणी तो भाव असल्यामुळं त्याला सर्वत्र हरीच दिसतो, एकरूपत्वानं हरीच दिसतो. भावे जैसा तैसा हरी एक. या सर्वत्र चराचरामध्ये, स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये देखील तो भगवंतालाच पाहतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असं श्रीमद भगवद्गीता ज्या कुण्या पुरुषाचं वर्णन करते, ज्या महात्म्याचं वर्णन करते, त्या महात्म्याच्या बाबतीत नाथांनी इथं लिहिलंय, भावे जैसा तैसा हरी एक. आणि मग अशी अवस्था ज्याची आहे त्याच्या जवळ चिंता नावाचा जो काही प्रकार आहे त्याचा अंश देखील शिल्लक नसतो. का? कारण त्याच्या मुखी हरिनाम असतं. नाथ पुढे म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. हा हरिदास काय करतो? कंठी भगवंताचं नाम धारण करतो, मुखी भगवान नाम धारण करतो आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी चिंता आपल्याला पाहायला मिळत नाही. तो सतत भगवंताचं चिंतन करत असतो. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव चिंता करतो आणि जे भगवत भक्त असतात, जे भगवंताचे हरीचे दास असतात, ते चिंतन करत असतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, असं तुकोबराय म्हणतात. चिंतन हा भक्ताचा विषय आहे आणि चिंता हा सर्वसामान्य जीवाचा विषय आहे. त्यामुळं हरिभक्ताला चिंता नसते, उलट हरिभक्ताची चिंता हरीला असते. हरिमुखी गाता, त्यामुळेच हरपली चिंता. आणि चिंता त्याची संपलेली असते. त्याचबरोबर त्याला आणखीन एक फायदा होतो, त्या नाही मागुता जन्म घेणे. हे मुख्य प्रयोजन आहे हरिपाठाचा. हरिपाठ कशा करता करायचा, तर त्याचं प्रयोजन इथे नाथ उद्धृत करतात. ते म्हणतात की जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये जे तुम्ही आम्ही सापडलो आहोत, ती जन्ममृत्यूची अटाअटी, ते संसार चक्र कुठेतरी थांबावं आणि मोक्ष प्राप्ती व्हावी. पुन्हा जन्मालाच येऊ नये असा मोक्ष मिळावा आणि फिरून पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि 84 लक्ष योनींमध्ये भ्रमण करीत राहायचं. याला कुठेतरी पूर्णविराम या हरिनामानुसंधानामुळे मिळतो. म्हणून नाथ असे लिहितात, जन्म त्या नाही मागुता जन्म घेणे. पुढे ते म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेचे संगे. जन्म तुम्हा आम्हाला का घ्यावा लागतो? कारण जन्माचं मूळ वासना आहे आणि हरिभक्ताच्या ठिकाणी वासना देखील नसते. जशी चिंता नसते त्याला, तशी त्याची वासना देखील शिल्लक राहिलेली नसते. आणि या उलट ज्याची वासना शिल्लक राहिलेली असते त्याला हरिदास किंवा हरिभक्त म्हणता येत नाही. हरिभक्ताचं लक्षणच हे आहे की वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रयम. तो त्रिभुवनामध्ये वासुदेवाला पाहतो, त्याची वासना देखील वासुदेव स्वरूप बनलेली असते. म्हणून जन्म घेणे लागे वासनेचे संगे, त्याची झाली अंगे हरिरूप. त्याची वासनाच हरिरूप झालेली असते. त्यामुळे त्याला मागुता जन्म घेणे या अटाअटीत पडायचं कामच उरत नाही. आणि अशी ज्याची वासना हरिरूप झालीये त्याची अवस्था कशी होते? नाथ म्हणाले, सांगू का तुम्हाला? हरिरूप झाले ते अंतर्बाह्य भगवत स्वरूप बनतात आणि मग जाणीव हरपले. मी हरी आहे हे जाणते पण आणि मी कुणीतरी जीव आहे हे नेणते पण. या दोन्हीचाही लवलेश त्याच्या ठिकाणी उरत नाही. हरिरूप झाले, जाणीव हरपले, ते ज्ञानही राहत नाही आणि मी तू पण गेले हरीचे ठाई. मी आणि तू हे जे द्वैत आहे, हे द्वैत तिथं राहत नाही. तिथं जीव शिवैक्य होतं. तिथं जीव आणि शिव याचं एकमेकांमध्ये एकत्रीकरण होतं. ते दोघी एक होतात आणि हा जो एकपणा आहे तो देखील वेगळा असा न उरता तो हरिस्वरूप बनतो.
हरिरूप झाले जाणीव हरपले, मी तू पण गेले हरीचे ठाई, शेवटी हरीच उरतो आणि मग हा उरलेला हरी हरिरूप ध्यानी, हरिरूप मनी. हाच हरी त्या हरिभक्ताच्या ध्यानी असतो, हाच हरी त्या हरिभक्ताच्या मनी असतो. मग तो जगाच्या दृष्टीने सारे व्यवहार करीतही असेल, सारे देहधर्म त्याचे चालूही असतील, तरी सुद्धा त्याची वासना हरिरूप झालेली असते. त्याच्या मुखी हरिनाम असतं, त्याला कुठलीही चिंता उरत नाही. त्याचं जन्म मृत्यूचं रहाट गाडगं थांबलेलं असतं. त्याची जाणीव हरपते, त्याची नेणीव देखील हरपते, तो हरिरूप बनतो. एवढा सगळा फायदा आहे. म्हणून शेवटी एकनाथ महाराज असं म्हणतात, एका जनार्दनी हरी बोला. याकरता आता तुम्ही काय करा, मग आला इथे विषय, या हरिपाठाचा मुख्य विषय. तो विषय आहे हरी बोला. या हरिपाठाचा अधिकारी हरिदास आहे. या हरिपाठाचा विषयच हरी बोला. भगवंताचं नामस्मरण, हरिनामानुसंधान हे ज्यानं कुणी केलं त्याला आतापर्यंत जे जे आपण बोललो ते सर्व फायदे मिळतील. म्हणूनच एकनाथ महाराज आपल्याला हरी बोला, हरी बोला असा उपदेश करतात. त्यांनी केलेला उपदेश आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठसवूया आणि आजच्या सेवेला इथेच पूर्णविराम देऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.